नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये अर्णव एक लिंक करून राकेशपर्यंत पोहोचणार आहे. राकेश काय काय आणि कुठे कुठे सगळे प्रसंग घडवून आणणार आहे. त्याचप्रमाणे राकेश घरात जेव्हा सगळ्यांना बेशुद्ध करणार आहे त्याच वेळेला नेमके आपल्या ईश्वरीच्या हाती भक्कम असे पुरावे लागणार आहेत आणि ईश्वरी अर्णव मिळून सगळ्या कुटुंबाला कशाप्रकारे संकटातून बाहेर काढणार आणि आपल्या या मूर्ख राकेशला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. तर अर्णवला ज्याप्रमाणे वल्लरीने गाडीत फाईल ठेवली होती ती फाईल सापडते आणि तो फाईल बघून म्हणतो की बापरे, ही फाईल कसली आहे आणि अशी अर्धवट बंद झालेली फाईल माझ्या गाडीत कशी काय आली. म्हणून तो ती फाईल बघतो आणि ती फाईल बघतच त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि ती फाईल पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे सगळे 5 कोटीचे बिल्स बनवले गेलेत आणि एक मोठं लोन हे सँक्शन करण्यात आलं आहे. त्यावेळेला मग आता अर्णव ते बघत असताना ईश्वर येते की सर काय झालं, तुम्ही काय करताय. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी हे सगळं बघतोय, म्हणजे या राकेशने जे काही गडबड केलं ना ते सगळं हे सगळे फेक बिल्स आहेत आणि मी तुला बोलत होतो बघ 50 कोटीचं बिल झालेलं आहे आणि ते 50 कोटीचे फाईल्सचे पेपर ह्याच्यात आहेत आणि हे माझ्या गाडीत होते. मला लक्षात येत नाही की हे सगळं याने कसं केलेलं असेल आणि हे सगळे बिझनेस डेव्हलपमेंट रिलेटेड बिल्स तयार केले त्याने. त्यावर ईश्वरी म्हणते की सर पण हे सगळं असं कसं करू शकतो तो. अर्णव म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर थांब, हे सगळं याने केले ते म्हणजे ताईच्या सहीने. ही बघ ताईची सही आहे, त्याप्रमाणे आपले लीगल ॲडवायझर आहेत ना त्यांचीही सही घेतलेली आहे, म्हणून मला हे सगळे बिल्स बघू दे. त्यावर ईश्वरी फाईल पकडते आणि अर्णव सगळ्या बिल्सचे फोटो काढून घेत असतो आणि त्यानंतर मग आता अर्णव हा शिर्केंना कॉल लावायला जात असतो. तेवढ्यात दुसरीकडे वल्लरी विचार करते की अर्णवने फाईल घेतली असं मला वाटतंय. आता बघूया की पुढे काय घडतं ते. घरात जाऊन लक्ष दिलं पाहिजे अर्णवच्या रूमकडे की नेमकं काय सुरू आहे. आता ती त्यांच्या रूमजवळ येत असते आणि राकेशच्या बाबतीतले कोणते अपडेट मिळत आहेत का ते बघत असते. नंतर मग अर्णव ते सगळ्या फाईल्स चेक करतो आणि त्वरित शिर्केंना फोन लावून सांगतो की शिर्के, एक काम करा, मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा. आपले जे लीगल ॲडवायझर आहेत बोहडे त्यांना तुम्ही लवकरात लवकर पकडा आणि त्यांना ना माझ्या तुम्ही केबिनमध्ये बोलवा. त्यांना याबद्दल काहीही कल्पना देऊ नका. मी सांगतो तेवढं तुम्ही करा आणि आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचं बिल कुठेही अप्रूव्ह झालं नाही पाहिजे. मी सांगतो ते कळलं आहे तुम्हाला, त्यामुळे लक्ष ठेवा, अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, असं अर्णव त्यांना ओरडतो. त्यानंतर मग अर्णवने फाईल पकडली हे वल्लरीच्या लक्षात येतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तरी आता लक्षात आलं आहे की हे सगळं हे का करतोय हा. म्हणजे आता आपल्या मेन हाती मुद्दा तर लागला की हे बिल कसं पास झालं असणार. याचा अर्थ याच्याकडे सगळे काही पैसे वगैरे पोचले आणि म्हणूनच हा सगळं हे करतोय. नंतर मग अर्णव शिर्केंना पूर्णपणे अलर्ट करतो आणि म्हणतो की आता या सगळ्यामध्ये जे अडकलेले आहेत ना, ज्यांचे नावं समोर येतात त्यांना अजिबात सोडायचं नाही आहे. आपले लीगल ॲडवायझर आहेत त्यांनाही तुम्ही लवकर बोलवून घ्या, परंतु त्यांच्या कानावर काहीच घालू नका. फक्त एवढंच सांगा की अर्णव सरांचं काहीतरी काम आहे, बाकी काही त्यांना खोलामध्ये तुम्ही सांगू नका, नाहीतर ते पळून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मामी म्हणते की बापरे, हे अर्णव आणि ईश्वरी इतक्या टोकाला पोहोचलेत, म्हणजे जवळजवळ सगळेच हात लागलेत त्याचे राकेशपर्यंत. मग मला तर भीतीच आहे, हा सगळं जे काही करतोय त्यावरून जर यात माझं नाव आलं तर माझी वाटच लागेल. त्यापेक्षा मी काय करू, मी इथून पळून जाऊ का. वल्लरी म्हणते की नको पळून जायला नको. जर मी पळून गेले तर मात्र अर्णवला मी पकडले जाईन. त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी त्याची माफी मागते, असा विचार डोक्यात येत असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताईची खूप काळजी वाटते मिस इंदोर मला. आजच हे सगळं करतोय हा राकेश फ्रॉड आणि सगळं काही आज ताईच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्यामुळे तिला खूप त्रास होणार आहे, खूप हर्ट होणार आहे ती आणि त्याचं जास्त वाईट वाटतं आहे मला खरंच खूप त्रास होतो आहे की माझ्या ताईला तिच्या स्पेशल दिवशीच इतका सगळा त्रास होणार आणि तोही तिच्या त्या सो कॉल्ड फेक नवऱ्यापासून. मला तर भीती वाटते की मी काय करू, ताईसमोर हे सत्य मी कसं आणू. ईश्वरी म्हणते की नाही सर, आता अजिबात डगमगायचं नाही. आपण किती काही झालं तरीही ताईसमोर आपल्याला त्या नीच माणसाचं सत्य आणावंच लागेल, कारण की कितीही काही झालं तरीही त्या माणसाचं सत्य आपल्याला ताईपर्यंत पोहोचवावंच लागेल. कारण तो जे काही वागतोय ना त्यामध्ये त्याला आता वाटत आहे की आपल्याला काहीच माहीत नाही, परंतु आपण सगळ्या गोष्टी अनुभवून बसलोय आणि त्या माणसाला आता तरी सोडायचं नाही आहे. उलट ताईला आता होईल त्रास मान्य आहे मला, परंतु त्यानंतर काही टाईम निघून गेल्यानंतर ताईच उलट आपल्याला थँक्यू बोलेल, म्हणजे ती आपल्याला या सगळ्याबद्दल दुवा देईल की आपण इतक्या मोठ्या खोटारड्या माणसाच्या तावडीतून ताईला सोडवलं. त्यामुळे अजिबात आता तुम्ही वाईट विचार करू नका. त्या राकेशच्या बाबतीत जे काही ठरवलं आहे ते आपण आता करायचं म्हणजे करायचंच, त्याला आता आपण सोडायचं नाही.
आणि तो मलेशियाला निघून जाणार आहे, तर त्याच्या अगोदरच याचा सगळा आपण तामझाम करून ठेवायचा. आणि अर्णव सर, आता आहे मी तुमच्यासोबत, नाही घाबरायचं आणि मागे नाही हटायचं. राकेशने आपल्या कुटुंबावरती डोळा ठेवला आहे ना, आता तेच सगळं त्याच्या मागे पुन्हा परतवायचं. म्हणजे किती काही झालं तरी तो आपल्याला काहीही करू शकणार नाही, हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अर्णव सर, सगळ्यात मोठी लढाई आपली ही आहे की आपल्या ताईला हे जाणवून देणं की तो माणूस कसा तिच्यासाठी योग्य नाही आहे, आणि आपण ते सगळं करूया. आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर, यू आर राईट, तू म्हणतेस ते बरोबर आहे अगदी, आपण तसंच करूया. आपण अगोदर पोलिसांना इन्फॉर्म करून सगळ्या गोष्टींना सुरुवात करूया, असं आता ते सांगितलं जातं. त्यानंतर मग आता ईश्वरी गप्प बसलेली असते आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंजणी ऑफिसला यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे जो राकेशचा डॉक्टर असतो, ज्याने हेल्प केलेली असते मेमरी लॉसचं नाटक करण्यासाठी, त्याला अर्णव शिर्के मारत असतात आणि आकाशही त्यांना मारत असतो. बोल, लवकर बोल, काय झालं आहे. त्याला एका ठिकाणी मागे ठेवलेलं असतं सात्विक पेशंटच्या एका मागच्या रूममध्ये, आणि त्याला विचारत असतात की लवकर बोल, काय केलंस तू हे सगळं. त्या राकेशला तू मदत केली आहेस, नक्की काय केलं आहेस ते मला लवकर सांग, असं तो त्याला बोलत असतो. आणि त्यांचं तिथे बोलणं सुरू असतं. तेव्हा तो म्हणतो की साहेब, मी खरंच सांगतो, मी जास्त काहीही केलेलं नाही आहे. त्याच्या बाकीच्याच कोणत्या घोटाळ्यांबद्दल मला काहीच माहीत नाही आहे. प्लीज तुम्ही मला असं करू नका, प्लीज सोडा मला, मी काही केलं नाही आहे साहेब, असं म्हणून आता सगळेजणांना तो सोडायला सांगत असतो. त्यावेळेला मग आता शिर्के म्हणतात की लवकर बोल की पोलिसांच्या तावडीत देऊ तुला. तेवढ्यातच आता राकेशचा फोन डॉक्टरला येत असतो. मग डॉक्टर म्हणतो की एक मिनिट साहेब, त्याचाच फोन येतो आहे मला, त्या राकेशचा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके, आवाजात काहीच जाणवू द्यायचं नाही त्याला, आणि त्याला असंच बोलून दाखव की तुला काहीच माहिती नाही आहे. बोल, त्याच्याशी नॉर्मली बोल आणि फोन स्पीकरवर टाक, जास्त ओव्हर स्मार्टनेस नको, समजलं. तेव्हा मग तो फोन उचलतो आणि राकेश म्हणतो की काय रे डॉक्टर, अरे फोन उचलायला इतका वेळ का लागलास रे, की एखादा खोटा पेशंट बघत होतास तू. तेव्हा तो म्हणतो की काय, मला तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही आहे, मी काम करतो, माझ्याकडे पेशंट असतात, असं आता तो बोलत असतो. तेव्हा आता तो लगेचच म्हणतो की हो ठीक आहे, तुझे पेशंट असतात, अरे बाप रे, एक काम करायचं, तुझे जे काही पैसे होते ना 5 कोटी, ते तुझ्यासाठी रेडी केलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर यायचं आणि पैसे घ्यायचं, असं तो आता त्याला सांगत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी ही ताईसाठी तयारी करत असते आणि फुगे फुगवत असताना विचारते की ताई, तुम्हाला कोणतं डेकोरेशन आवडेल, बलून्सचं आवडेल की फ्लावर्सचं आवडेल. तेव्हा अंजली म्हणते की अगं असं काही नाही, कोणतंही नसेल तरी चालेल. अगं चिंटूने हे काय केलं आहे ना सकाळीच, इतकं छान फोटोजचं डेकोरेशन, मग आणखी कशाला हवं आहे. तेव्हा मग नमू म्हणते की नाही ताई, तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही करतोय ना तुमच्यासाठी, अगदी सगळं तयार करून ठेवलं आहे आणि आम्ही ना खूप जास्त एक्सायटेड आहोत यासाठी. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की हो अगं अंजू, तुला काय हवं आवडतं ते त्यांना सांग, बघ ना त्या पोरी किती मनापासून करतायत ना तुझ्यासाठी सगळं, मग जाऊ दे, तू त्यांना जे काही आवडेल तुला ते तर सगळं सांग, समजलं, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर मग मामा म्हणतो की हो बरोबर आहे अंजली, आज तुझ्यासाठी सगळेजण आम्ही छान असं डेकोरेशन करणार आहोत. तेवढ्यातच दरवाजात काही माणसं येतात. कोणी आहे का घरात असं विचारल्याबरोबर मामा म्हणतो की येस, कोण पाहिजे आपल्याला. तेव्हा ते म्हणतात की साहेब, ॲक्च्युली ना आम्ही फायर अँड सेफ्टी टीमकडून आलो आहे, या एरियामध्ये ना आमचं सगळं इन्स्पेक्शन सुरू आहे. म्हणजे आम्ही सगळ्या घरांमध्ये जाऊन चेक करतो की कुठे गॅस लिकेज आहे का, किंवा कुठे पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो आहे. त्यामुळे ना आम्ही हे सगळं चेक करत असताना प्रत्येक घरामध्ये जाऊन बघतो आहे. सो आम्हालाही इथे तुमचं घर आहे ते तर तुम्ही फेमसच आहात, पण इथेही आम्हाला इन्स्पेक्शन करावं लागेल. तेव्हा मग ते आतमध्ये येतात. नंतर त्या राकेशचं बोलणं डॉक्टरशी झाल्यानंतर डॉक्टरला त्याने सांगितलेला असतो पत्ता, की जे जेल आहे त्याच्या मागचं गोडाऊन आहे तिथे यायचं. त्याबरोबर इथे आता हे सगळं झाल्यानंतर ताराला पण त्याच वेळेला फोन येतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे तारा, तू पण फोन उचल. तेव्हा ताराला तो सांगतो की नॉर्मली बोल, जस्ट लाईक अ गुड मॉर्निंग अँड ऑल. तेव्हा मग ती म्हणते की हो सर बोला ना, काय झालं. गुड मॉर्निंग सर. तेव्हा तो म्हणतो की गुड मॉर्निंग डार्लिंग तारा, एक काम करायचं आहे तुला ना, आता माझे जे मलेशियाचे तिकीट आहे आणि मी तुला जे काही सामान सांगितलं होतं ना, ते सगळं सामान घेऊन तुला मला भेटायला यायचं आहे, ओके. तेव्हा मग ती म्हणते की हां म्हणजे येते सर मी, पण पत्ता कुठला सर, कुठल्या पत्त्यावर यायचं आहे आणि कुठे यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो आपलं जे काही ते जेल आहे ना डिस्ट्रिक्ट जेल, त्याच्या मागे गोडाऊन आहे सेंट्रल जेलच्या, तिथून तुला मागे यायचं आहे, ओके, त्या गोडाऊनवरती तुला यायचं आहे. आता असं सगळं ते लोकांनी सांगितल्याबरोबर तो फोन ठेवून देतो. आणि फोन ठेवल्यावरती अर्णव म्हणतो की दोघांनाही सेम लोकेशन दिलेलं आहे.
तेव्हा लगेच ती म्हणते की हो सर, त्याने मलाही तेच लोकेशन सांगितलं आहे जे या डॉक्टरला सांगितलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो, देअर इज समथिंग फिशी. मला वाटतं आहे की हा दोघांनाही सेम लोकेशन सांगतो आहे, म्हणजे काही ना काहीतरी याच्या मनात गडबड नक्की आहे. तारा, तू पण चल, तू पण भेट त्याला, त्याने जे काही सामान सांगितले त्याबरोबर. ओके. तेव्हा मग तारा म्हणते की हो सर, म्हणजे माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे अर्णव सर, तुम्ही माझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडू देणार नाही. आता डॉक्टर ह्याला पकडून घसपटतच आता अर्णव आणि त्याबरोबरच शिर्के देखील घेऊन चाललेले असतात. नंतर मग आता चौघंही आपापल्या कामाला लागतात आणि ईश्वरीला गपचूपच मामा विचारतो की मला सांग ईश्वरी, त्या राकेशबद्दल काही समजलं आहे का गं? तेव्हा ती म्हणते की हो, कन्फर्म आहे मामा, तो राकेश सगळं काही लुबाडून जवळजवळ त्याने 50 कोटीचं लोन घेतलं आहे सात्विक फॅशनच्या नावाने, आणि त्यानंतर तो ते लुबाडून मलेशियाला निघणार आहे. हे ऐकल्यावर मामाला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो मामा, कन्फर्म न्यूज आहे आणि त्याबद्दलच अर्णव सरांचा आणि बाकीचा सगळा तपास सुरू आहे. तेव्हा मग त्या लोकांचं इन्स्पेक्शन हे सुरूच असतं. मामा म्हणतो की एक गोष्ट नक्की की हा राकेश ना, त्याला लवकरात लवकर त्याचा पर्दाफाश केलाच पाहिजे. ईश्वरी म्हणते की मामा, तेच तर काम चालू आहे आणि काही केलं तरीही तो आपल्याला सोडणार नाही आहे, पण आपल्याला अलर्ट राहायला लागणार आहे सगळ्यांना. तेवढ्यात आता राकेशचीच रूम असते आणि त्या रूममध्ये त्या इन्स्पेक्टरला 2 मोनॉक्साईडचे बाटले भेटतात. तेव्हा तो विचारतो की मॅम, हे सगळं कशासाठी आहे? हे रूममध्ये मोनॉक्साईड का ठेवलं आहे, कार्बन मोनॉक्साईड? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे मला नक्की माहीत नाही आहे, पण नक्की काय प्रॉब्लेम होऊ शकतो याने? तेव्हा ते म्हणतात की अहो मॅडम, हे विषारी वायू आहेत, हे हवेत पसरल्यानंतर माणसाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, घातक आहे ते मनुष्यासाठी, म्हणजे आम्ही हे इथून आता घेऊन जातो. तेव्हा मग लगेचच ते तिथून घेऊन चाललेले असतात आणि मामा म्हणतात की हो, काही हरकत नाही, तुमच्या लेवलवर तुम्ही तपासणी करू शकता. मग ते तिथून घेऊन गेल्यानंतर ईश्वरीला कळत नसतं की हे कार्बन मोनॉक्साईड या रूममध्ये राकेशच्या कसे काय आले. तोच विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो. त्यानंतर राकेश आता त्या गोडाऊनमध्ये असतो आणि गोडाऊनमध्ये असताना जे काही त्याने काळे धंदे करून ठेवलेले असतात ते सगळे पुरावे आता तो बाहेर त्याच्या माणसांना फेकायला लावत असतो. म्हणजे ज्या दोघांनी ज्या ॲक्सिडेंटचे खोटे पुरावे तयार केलेली ती दोघं, त्या दोघांनाही तो सांगत असतो की चला आता हे सगळं तुम्ही इथून बॉक्सेस जे आहेत ते बाहेर फेकून द्यायचे तिथून, कारण मला कुठल्याही प्रकारचा पुरावा नको, आणि हे घ्या तुमचे माझ्यासाठीच्या असलेल्या शेवटच्या कामाचे पैसे. इमानदारीने केलं सगळं आणि आता सगळं व्यवस्थित केलं ना, कुठेही काही तोंड उघडायचं नाही, जा आज पूर्णपणे रात्री एन्जॉय करा, असं म्हणून आता तो पैसे त्यांना देतो. आणि नंतर मग बाकीचे सगळे बॉक्सेस चेक करत असताना त्याचं नजर एका महत्त्वाच्या बॉक्सवरती जाते. तो म्हणतो की हा तर माझा अगदी महत्त्वाचा बॉक्स आहे, इतका जीवापाड जपलेला बॉक्स आहे. मी इतक्या दिवसानंतर जेव्हा मी इथे आलो होतो गावावरून तेव्हाचा सगळा हा माझा महत्त्वाचा बॉक्स, म्हणजे हा माझ्यासाठी इतका अनमोल आहे ना की मी काहीही सांगू शकत नाही, असं म्हणून आता तो त्या बॉक्सकडे बघत असतो आणि म्हणतो की हा बॉक्स हा तर एकदम किफायती आहे आणि मी लपून ठेवला आहे, जपून ठेवला आहे सगळ्यांपासून. आणि त्याच वेळेला मग राकेश तो त्यातली एक बांगडी बघतो आणि म्हणतो की बांगडी ही माझ्या लताची बांगडी होती. लता खरंच तुला खूप मिस केलं मी, पण काय आहे ना, शेवट तर करावाच लागतो कोणत्याही गोष्टीचा. नंतर मग तो एक ओढणी काढतो आणि म्हणतो की ही आहे माझ्या गिरिजाची ओढणी, खरंच किती सुंदर होती ती, किती छान होती, परंतु किती मनापासून प्रेम केलं होतं तिने माझ्यावर, पण काय करणार मूर्ख मुली, तुझा जीव जडला होता माझ्यावर आणि तुला लग्न करायचं होतं माझ्याशी, पण मला तेच तर जमणार नव्हतं ना. अगं कसं करणार होतो मी लग्न तुझ्यासोबत, त्यामुळे मग मला तुला कायमचं संपवावं लागलं होतं, असं म्हणून तो त्याच ओढणीला जवळ घेत असतो. नंतर मग एकीचे असते कानातले, ते घेऊन तो म्हणतो की ही पण तर इतकी तिखट लाल मिरची होती, पण काय करणार, कोल्हापुरी झणका नुसता आहा नुसता जाळ, पण काय कधी कधी सारखं तिखट खाऊन पण माणसाला कंटाळाच येतो ना, त्यामुळे मग संपवून टाकलं. आणि गिरिजा तिला तर काय या ओढणीने फाशीच देऊन टाकली, असं म्हणून तो आता ते सगळं बघतो. त्याचबरोबर त्याच्या हाताला लागतं ते म्हणजे शलाकाचं मंगळसूत्र. आता शलाकाचं मंगळसूत्र तो बघतो आणि म्हणतो की बापरे, हा तर माझ्या जीव की प्राणच होता. शलाका माझी डार्लिंग शलाका, काय करू मी तुझं, अगं छानपैकी संसार केला मी तुझ्यासोबत, परंतु तुला तर अगदी ओढ लागलेली माझं सत्य जगासमोर आणायची. तुला मारल्यानंतर कापून तुझे तुकडे तुकडे केले होते मी, पण ही आठवण मी माझ्यापर्यंत खास जपून ठेवली आहे, कारण माझी शलाका होतीस तू. किती काही झालं तरीही तुझ्यापासून मी कधीही काहीही लपवू शकत नव्हतो आणि तुला तर माझ्याबद्दल सगळं समजलं होतं.
मग काय करणार, तुला संपवणं हे गरजेचंच होतं माझ्यासाठी, अगदी गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टी. आणि शलाका खरंच सांगतो, आई शपथ घेऊन सांगतो, माझं अजूनही तुझ्यावर मनापासून प्रेम आहे शलाका, खरंच सांगतो असं म्हणून आता तो ते मंगळसूत्र अगदी मूर्खासारखं बघत असतो आणि त्यानंतर ते बाजूला ठेवून देतो. म्हणतो की चला या सगळ्या गोष्टी झाल्या, आता त्याची नजर पडते ती म्हणजे त्याच्या लग्नपत्रिकेवरती राकेश आणि ईश्वरी यांचा लग्न सोहळा. आता त्या दोघांचंही लग्न ह्या पत्रिका पाहिल्यानंतर त्याची जळजळ व्हायला लागते, कारण की राकेश विचार करतो की ही लग्नपत्रिका माझ्यापर्यंत पोचलीच नाही, परंतु हे लग्न झालंच नाही. सगळं काही मिळवलं आयुष्यात, पण एक गोष्ट नाही मिळू शकलो, ते म्हणजे माझी इंदोरी जिलेबी. तुला मिळवण्यासाठी किती नाही नाचलो होतो मी, काय नाही केलं होतं, पण शेवटी तू माझ्या मिठीत आलीच नाहीस, तू माझी कधी झालीच नाही. पण माझा तुला समोर बघताना कायम जीव जळतो. रोज मी तुला समोर बघतो, परंतु मला तो राग येत असतो की तू माझी होऊ शकली नाहीस, कधीच नाही, कारण माझा जीव तेवढा जळतो. पण आता काळजी नाही आहे, आता मी जे काही करणार आहे ना, त्यामुळे माझी ही इंदोरी जिलेबी माझी होणार तर आहे. अर्णव आणि ईश्वरी, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मला असं हरवलंत? अजिबात नाही. आता तुला कळेल की ईश्वरी, मी राकेश काय चीज आहे ते. आणि आज शेवटचा दिवस आहे ना माझा इथला, आता तर मी मलेशियाला जाणार. मग मलेशियाला जायच्या अगोदर मला माझं राहिलेलं काम तर केलं पाहिजे. म्हणजे माझी इंदोरी जिलेबी आहे, तिला तर मला गुड बाय किस दिलाच पाहिजे, तिला जवळ तर घेतलंच पाहिजे. त्याशिवाय माझं इथून जाणं हे योग्य नाही, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. नंतर तो ठरवतो की काहीही झालं तरीही मी हे करणारच आहे. मी लवकरात लवकर माझ्या इंदोरी जिलेबीला माझं बनवूनच राहणार, असं तो मनातच बोलत असतो. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही फोन लावून ट्राय करत असते की अर्णवचा फोन लागतो आहे का. आणि तितक्यातच इथे राकेश मात्र खुश होत असतो की सगळं त्याच्या बाजूने होणार आहे. तेवढ्यात मामा तिथे येतो आणि म्हणतो की ईश्वरी, 1 मिनिट, लागला आहे का फोन तुझा अर्णवशी? तेव्हा ती म्हणते की नाही मामा, अजूनही माझा फोन वगैरे लागलेला नाही आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की मला ना एक गोष्ट बोलायची होती, ते म्हणजे की या राकेशच्या रूममध्ये ते नेमकं कार्बन मोनॉक्साईड का काय ते कसं आलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला पण खरं तर मामा ते काहीच समजत नाही आहे की हे सगळं कसं होऊ शकतं ते. मामा म्हणतो की ईश्वरी, हा सगळा त्या राकेशचाच प्लॅन नसेल कशावरून, कारण की हे जे काही बाटले आहेत हे विषारी वायूचे आहेत असं या माणसाने सांगितलं होतं. मग त्याने कदाचित आपल्याला काहीतरी करण्यासाठी, तू जसं म्हणते असं मलेशियाला जाणार आहे त्याच्या अगोदर त्याचा काही भरोसा नाही आहे, तो कोणालाही काहीही करू शकतो. जर कदाचित सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या जीवाला धोका असेल तर मग आपण काय करणार आहोत? त्यामुळे आपल्याला अलर्ट राहावं लागेल ईश्वरी. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की ती जेव्हा हे सगळं करत होती, म्हणजेच जेव्हा ती बाहेर एकदा तिने बघितलं होतं, राकेश ते 2च सिलेंडरचे जे बाटले आहेत ते घेऊन चाललेला असतो आणि ईश्वरी त्याला विचारते की जीजू, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मग तो मुद्दामच सांगत असतो की मी हे केलेलं आहे, म्हणजेच मी हे बाटले घेऊन जातो आहे. कसं आहे ना, हे महत्त्वाचे आहेत. काही सामान जाळलं होतं ना, तर ते गॅसचा वास होऊ नये त्यासाठी मी हे स्प्रे केलं होतं. कार्बन मोनॉक्साईड ठीक आहे, मी आतमध्ये नेऊन ठेवतो, असं म्हणून तिने बोललेलं आठवतं आणि ईश्वरीच्या लक्षात येतं की नेमकं तो काय करू पाहत होता ते. इथे आता जे सेंट्रल जेलचं गोडाऊन सांगितलेलं असतं त्या ठिकाणी सगळे पोचलेले आहेत आणि मग अर्णव म्हणतो की सुरुवातीला डॉक्टर तुला जायला लागेल, कारण की त्याने तुला पहिले फोन केला होता, समजलं आहे? तेव्हा आता अर्णव आजूबाजूला बघायला लागतो की कुठे राकेशने काही कोणाची फिल्डिंग वगैरे लावली आहे का ते. तर इथे आता डॉक्टरला अर्णव म्हणतो की जास्त शहाणपणा करायचं नाही, समजलं? ओव्हर स्मार्टनेस नको आहे, जेवढं आपलं ठरलं आहे तेवढंच तिथे जाऊन बोलायचं. मग अर्णव आता बाहेर सगळेजण वाट बघत बसलेले असतात. त्याचबरोबर राकेश आता त्या डॉक्टरची वाट बघत असतो आणि डॉक्टर आतमध्ये येतो आणि तिथे अंधार असल्यामुळे गोडाऊनमध्ये त्याला काहीही दिसत नसतं. मग नंतर तिथे राकेश हा शिट्ट्या वाजवत असतो. मग डॉक्टर विचारतो की कोण आहे, कुठून आवाज येतो आहे? तेव्हा राकेश म्हणतो की अरे डॉक्टर, हे काय डोळे गेले की काय तुझे? हे काय, मी तुझी इथे समोर वाट बघतोय कधीपासून आणि तू कुठे शोधतोय मला? हा बघ इथे आहे मी, असं म्हणून तो त्याला हात दाखवतो. तेव्हा मग आता डॉक्टर हा समोर येतो आणि त्याला बघून जरासा राकेश दचकतो आणि विचारतो की काय रे डॉक्टर, तुझी ही अशी हालत कशी काय झाली? तुझ्या चेहऱ्याला काय मारलं बिरलं की काय कोणी तुला? असं तो त्याला विचारायला लागतो. तेव्हा मग डॉक्टर म्हणतो की मग काय,
ही सगळी हालत तुमच्यामुळेच झालेली आहे, समजलं. ज्या लोकांचे मी पैसे घेतले होते ना, त्या लोकांनी पैसे दिले नाही. आता त्यांच्या धीराचा बाण सुटला आणि मग त्यांनी मला हाणला आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की बरं बरं बाबा ठीक आहे, समजलं मला. अरे तुला काय वाटलं मी काही तुला गप्पा मारायला बोलवलं आहे का इथे? त्याच कारणासाठी तर मी तुला इथे बोलवलं आहे ना. अरे हे घे, हे तुझे पैसे देण्यासाठीच मी तुला इथे बोलवलं आहे. तेव्हा मग आता राकेशला तो म्हणतो की बरं ठीक आहे, घेतो पैसे मी, आणि तो निघत असतो. तेव्हा राकेश म्हणतो की अरे ए डॉक्टर थांब इथेच थांब. आपल्याला नंतर कुठल्याही प्रकारचा ओझा नको आहे बरं का. मी तुला सांगितलं आहे की आपण ही कामं करत असलो ना काळी तरी इमानदारीने करतो. त्यामुळे अगोदर हे पैसे घेऊन जाण्याच्या आधी मोजायचे, समजलं. सगळे पैसे हे 5 कोटी आहेत, बघ सगळे मोजून घे, बरोबर आहेत ना, असं तो त्याला आता सांगतो. आणि त्यानंतर मग आता राकेश त्याच्याकडे बघतच बसलेला असतो. चल अरे माझ्याकडे असं बघतोस काय, लवकरात लवकर पैसे मोज. आणि नंतर राकेश हा त्याच्या मागे जाऊन उभा राहतो. काहीतरी बहुतेक तो डॉक्टरला करणार असतो. तर आता पुढच्या भागामध्ये सगळे कुटुंब हे एकत्र सेल्फी काढत असतात आपल्या अंजुताईच्या बड्डेसाठी. आणि सगळे एकत्र असताना तेवढ्यातच विषारू वायू घरात शिरतो आणि एक एक करून सगळेजण आता बेशुद्ध पडायला लागतात. आणि सगळे बेशुद्ध पडल्यानंतर राकेशने स्वतःच्या चेहऱ्याला पूर्णपणे कवर केलेलं असतं, कारण की तो बेशुद्ध पडू नये. आता राकेश मनात विचार करतो की चला सरप्राईज, मी जे काही केलं आहे त्यामुळे तुम्हाला काहीही वाटणार नाही. म्हणजे आता तर मी माझ्या मिस इंदोरी जिलेबीला भेटायला आलो आहे. तिला जोपर्यंत जवळ घेणार नाही ना तोपर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी, माझ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. माझी इंदोरी जिलेबी खूप वाट पाहिली, आता तुझ्याकडून हे शेवटचं मला गुड बाय किस, असं म्हणून आता तो तिच्या जवळजवळ यायला चाललेला असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही उठतात. ईश्वरी ह्या राकेशच्या कानाखालीच वाजवून देते. आता नेमकं राकेशचा सगळा पर्दाफाश कसा होणार आहे हे तर आपल्याला पुढच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.